मानवाधिकार क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ह्युमन राईट ट्रस्टचा 6वा वर्धापन दिन राज्य कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पदाधिकाऱ्यांनी पुस्तक देऊन केले। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे महाराष्ट्राचे चॅप्टरचे राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग डॉक्टर विनय अप्पा सर्वदे यांच्या प्रास्ताविकेने झाली। पानी में आएगा। हाँ ये फॉर्चूनर के पीछे आता है। फॉर्चूनर बढ़िया है सर। हाँ यहाँ पे जाओ। बाद में आएगा, बाद में रुको, बाद में आएगा लाल का आगे। सर तुम्हारा फोन करो तुम्हें। लाल का आगे रुको। नमस्कार। आजचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष श्री राजेश इंगोले सर व ज्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वी होत आहे, पदाधिकारी व श्रोते यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते। मला खूप आनंद होत आहे की आपण मी एक छोटंसं रोपनावाचं प्रयत्न केलं आणि त्या वृत्ताचं रूपांतर आज 6व्या वर्षात आपण करू, त्याचं एक मोठं लक्ष तयार होतं। याबद्दल मला आपल्या सर्वांचा अभिमान आहे। आणि आपण मानवाधिकारमध्ये काम करत असताना की बऱ्याच वेळा असं होतं की स्वतःला वेळ नसतो, स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येते, परंतु आपल्याला समाजासाठी वेळ द्यावा लागतो। जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी फक्त मी एकटा होतो। एकटा असल्यानंतर पूर्ण कार्य करत असताना आपल्या सर्वांची मला साथ लागली। हे काम करत असताना आपण प्रामुख्याने जेव्हा मी अध्यक्ष झालो त्याचवेळी कोविड-19चा आपल्या जगावर प्रभाव झाला। त्यावेळी आम्हाला खरं म्हणजे मानवासाठी जी कार्य करण्याची संधी असते ती मला मिळाली। आम्ही जवळपास 2800 रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून 2800 अन्नधान्याच्या किट वाटप केलं गरजू लोकांना। आपण जिथं त्यांना आपण आपल्या घरापर्यंत न बोलवता त्यांच्या दारापर्यंत जाऊन आपण त्या अन्नधान्याचं किट वाटप केलं। त्यानंतर आपण गोली वडापावच्या माध्यमातून 25,000 गोली वडापाव आपण प्रत्येक ठिकाणी गरजू लोकांना वाटप केलं। त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की अन्नधान्य प्रत्येक NGO वाटप करते, पण त्यांना आता मुलांना जे आहे शाळेमध्ये जर बघितलं आपण इंग्लिश स्कूलमधल्या नवीन ज्या शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये सुरुवातीपासूनच नोटबुक, वह्या, पुस्तकं शाळा पालक कंपल्सरी घ्यावं। पण असे काही विद्यार्थी आहेत की त्यांची पात्रता नसते किंवा त्यांची ऐपत नसते की शालेय साहित्य घेऊन शाळा शिकावी। अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठी किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका, तांड्यावरच्या वस्त्या अशा ठिकाणी आम्ही शालेय साहित्य वाटपाचं काम करत आहोत। यानंतर सध्या आपण ग्लोबलायझेशन बोलतो, पर्यावरणाचा विषय आहे। झाडं लावा, झाडं वाचवा,
शासन म्हणतं आम्ही कितीतरी कोटी, 33 कोटी, 25 कोटी, 125 कोटी पत्रकार आहेत आपल्यासमोर, झाडं लावले, पण आम्हाला जंगल कुठं काय दिसत नाही. मग आपण तो एक प्रयत्न करत असतो. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये